तालुक्यातील विक्रांत भामपूर तराडी या गावच्या परिसरात 6 जून रोजी संध्याकाळी झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झाले असून आमदार काशीराम दादा पावरा यांनी पंचनामे करण्याचे प्रशासनाला आदेश दिले आहेत। एकंदरीत वादळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। या नुकसानीची पाहणी करताना शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम दादा पावरा, धुळे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष डॉक्टर तुषार रंधे, शिरपूर ग्रामीण भाजपा तालुका अध्यक्ष भरत पाटील यांच्या समवेत पाहणी केली। यावेळी त्यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। यावेळी नवे भामपूर गावचे सरपंच बाळासाहेब पाटील, तराडी माजी पंचायत समिती सदस्य कैलास पाटील, जुने भामपूर सरपंच पप्पू पाटील, विक्रांत सरपंच सचिन पाटील तसेच परिसरातील सरपंच पदाधिकारी व नुकसानग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी दशरथ पाटील, आपल्या शिरपूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार व तुषारभाऊ रंधे व बीजेपीचे तालुका अध्यक्ष व सन्माननीय सरपंच व पंचायत समिती सदस्य गण यांना काल रात्री वादळ गारपीट पावसाच्या नुकसानाची माहिती मिळाल्यास त्यांनी सकाळी 8 वाजेपासून प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन भेट देऊन त्यांचे पंचनामे करायला शासनाला तात्काळ माहिती दिलेली असून असे आपल्या शिरपूर तालुक्याचे लोकप्रिय एकमेव आमदार आहेत व माजी जिल्हाध्यक्ष तुषारभाऊ रंधे व तालुका अध्यक्ष यांचे आभार मानावे तेवढे खूप आहेत। आपण पाहू शकता की 2-2, 3-3, 5-5 किलोमीटर पायी चालून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जात आहेत व पाहणी करत आहेत आणि त्यांचे सांत्वन करत आहे आणि त्यांना शासनाकडून कशी मदत मिळेल एवढी त्यांनी